घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि पुण्यामध्ये एवढं जास्त गरम होते ना, त्यासाठीच गेली होती दुपारी ताक आणण्यासाठी. ते मस्त होतं, जास्ती पण आंबट नव्हतं. पिंशूला तर खूप आवडलं होतं. आणि ना नंतरला मी गेली कांदे आणण्यासाठी. तर बघा मी पिंशूचा अवतार काय केलंय. कोण केलं तुला असलं? हा? काय सगळं पावडर आहे ना, आणि पिंशूच्या तोंडाला एवढं जास्त फासलं होतं ना, बापरे काय सांगायचं. त्यांची तर हे दिवसभर ती मस्ती चालूच राहणार आहे. तर संध्याकाळी आर्याचे पप्पा त्यावेळेस आणले होते मंचुरियन. तेच खाल्लं होतं, म्हणून जास्ती काही भूक नव्हती. सिंपल असं खिचडी बनवण्यासाठी घेतली होती. आणि ही खिचडी ना माझी खूप फेवरेट आहे आणि आर्याच्या पप्पांची पण. मग त्याच्यानंतरला ना मस्त जी कांदी बटाटे आणली होती त्याला ऑर्गनाईज करून ठेवलं. आणि माझ्या घरी ना काय होतं माहिती आहे का, कुठली भाजी आणायला सांगली ना, पालेभाज्याच एका दिवशी येतात. तुमच्या घरी होतं का असं, हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता हे पालेभाज्या ना 1-2 दिवसात खराब पण व्हायला लागतात, पण मला हे काही करून संपवायला लागतील. आणि ना म्हणजे एवढे जास्ती होत्या ना, माझ्या घरातील जास्ती संपत पण नाहीत. जेवण झाल्यावर ना मस्त असे दोघींसोबत मस्ती घासली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक करायला पण विसरू नका. बाय, भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओ सोबत. टेक